पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरील स्थगिती उठली। स्मारकावर महाराजांचा पुतळा विराजमान। माननीय संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयानंतर स्मारकाच्या कामाला पुन्हा गती। भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। धुळे शहरातील बहुचर्चित ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे। स्मारकाच्या कामावर देण्यात आलेली स्थगिती न्यायालयाने उठवल्यानंतर आज स्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा विधिवत स्थापित करण्यात आला। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमींनी उपस्थिती लावली। धुळे शहरातील मनोहर चित्रमंदिर परिसरात आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते। मात्र या स्मारकाच्या उभारणीला माजी आमदार अनिल गोटे यांनी विरोध दर्शवत स्मारकाचे बांधकाम नियमबाह्य व अवैध असल्याचा आरोप केला होता। या संदर्भात त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यानंतर न्यायालयाने स्मारकाच्या कामावर तात्पुरती स्थगिती दिली होती। दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेनंतर संबंधित स्थगिती उठवण्यात आल्याने स्मारकाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला। त्यानुसार आज स्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करण्यात आला। पुतळा स्थापनेच्या वेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। घोषणाबाजी, जल्लोष आणि शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। या स्मारकामुळे धुळे शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाची नवी ओळख मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। तसेच स्मारकाचे उर्वरित कामही लवकर पूर्ण करून ते नागरिकांसाठी खुले करण्यात यावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबी टीव्ही न्यूज, धुळे। आज माननीय मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने 3 दिवसापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेली स्टेची प्रक्रियेला स्थगिती दिली आणि असंही सांगितलं का अशा प्रकारचं केस तुम्ही दाखल करून घ्यायलाच नको। ज्या मातीत आपण राहतो, ज्या कणाकणावर छत्रपतींचं त्या ठिकाणी राज्य आहे, त्यांची देण आहे, त्यांच्यामुळं आज महाराष्ट्रात आपण सर्वजण सुखाने या ठिकाणी नांदत असतो। त्यांच्या स्मारकाला कोर्टात नेणं हे योग्य नव्हतं आणि फार प्रोलॉंग होत होता। याच्यामुळं फक्त शहरातला आज हा चबुतरा पण उभा केला, परंतु याच्या मागे नुकसान किती होतंय पब्लिकचं। रोज दिवसेंदिवस रेट वाढतायत। आता 6 महिन्यापासून या पुतळ्याचं काम थांबलेलं आहे। आता जे रेट वाढेल त्याचे पैसे जे कोर्टात गेले होते ते भरतील का? शेवटी हे तुमच्या माझ्या खिशातले पैसे या ठिकाणी लागणार आहे। कोर्टाने 12 लाख रुपये भरायला लावले। 12 लाख रुपये एका एजन्सीला भरा आणि त्याचा सर्वे करून घ्या। आता ते 12 लाख रुपये भरणार कोण? हे पैसे कोणाचे जाणार? माझं हे म्हणणं आहे, ज्यांना असं वाटतं का ते चुकीचं काम आहे त्यांनी 12 लाख रुपये भरावे आणि ते सिद्ध करावं का हे काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे। परंतु करायचं नाही, विकास कामाला खोडा घालायचा, तेच टावर गार्डनची हालत करून ठेवली आहे। गेल्या 2.5-3 वर्ष टावर गार्डनला स्टे आणला, काय मिळालं? काय मिळालं? हे 2019चं टेंडर उगवलं 2026, किती खर्च वाढला? हे पैसे देणार कोण? याचा जाब धुळेकर नागरिकांना नक्कीच विचारतील। आणि आज शुभ दिवस आहे, उद्या आषाढी आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी विराजमान होणार आहे। त्याबद्दल तमाम धुळेकर जनतेच्या मनात आनंदाचं वातावरण आहे आणि आम्ही सर्वजण आनंदी आहोत। जय श्रीराम। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।